नमस्कार, स्वागत आहे तुमचं मल्हार आणि आई किचनमध्ये. आंब्याचा सीझन आला आहे आणि आपण आंबा खाल्ला नाही असं कधी होणार का? नक्कीच नाही. तर त्यासाठीच मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आंब्याचा केक, जो की एकदम सॉफ्ट, हेल्दी आणि टेस्टी होतो आणि लहान मुलांना नक्कीच आवडेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 1 वाटी गव्हाचं पीठ, एका आंब्याचा गर, तो जवळपास अर्धा वाटी निघतो. त्यानंतर अर्धी वाटी गूळ, 2 ते 3 चमचे बटरऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता. तर सर्वप्रथम एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये आंब्याचं गर, अर्धा वाटी गूळ व एका वेलचीचे दाणे टाकून त्याची छान प्युरी बनवून घ्या. इथे आपली ही प्युरी रेडी झाली आहे. नंतर आपण हे बटर थोडंसं मेल्ट करून घेतलं आहे व नंतर त्यामध्ये आपण जी आंब्याची आणि गुळाची प्युरी बनवली आहे ती त्यामध्ये टाकून व्यवस्थित दोघांना मिक्स करून घ्यायचे. व मिक्स झाल्यानंतर गव्हाचं पीठ त्यामध्ये टाकून गव्हाचं पीठसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. नंतर चिमूटभर बेकिंग सोडा, अर्धा चमचा बेकिंग पावडर हे टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर आता आपल्याला हे बॅटर थोडं ड्राय वाटतं आहे, त्यामुळे त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी ॲड करा. इथे मी 3 ते 4 चमचे पाणी घेतले व कट आणि फोल्ड मेथडनी व्यवस्थित त्याला मिक्स करून बॅटरची कन्सिस्टन्सी अशी होते. तर आता परफेक्ट कन्सिस्टन्सी आली आहे आपल्या बॅटरला. अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. नंतर आज मी हा केक इंडक्शनवर बनवणार आहे. त्यासाठी एक पॅन घेऊन त्यावरती आपले पात्र ठेवलं आहे व एक एक करून हे बॅटर त्यामध्ये टाकून घेतले. व नंतर झाकण ठेवून 10 मिनटं तसंच ठेवल्यानंतर आपण इथे बघू शकता केक किती छान फुगले आहेत. आणखी थोडा वेळ होऊ द्यावं लागणार आहे. अशा प्रकारे आपले केक एकदम छान फुगले आहेत आणि केक रेडी आहे. तर हा केक एकदम सॉफ्ट होतो, टेस्टी आणि हेल्दी आहे, त्यामुळे आपल्या मुलाला नक्की द्या. इथे तुम्ही बघू शकता केक किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी झाला आहे. तर लहान मुलांना तर नक्कीच आवडेल. रेसिपी नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.